इकडे बघ बाळा, पिल्लू, शमू इकडे बघ ना. ऐ एक पप्पी दे, पप्पी दे, चल लवकर. ए बाबा, ए बाबू, डुग्गू. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. माझं नाव पार्वती आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. म्हटलं आज गुढीपाडवा आहे, चला तर पाडव्याचं लवकर उठू आणि लवकर आवरू म्हटलं. पण कशाचं, यांच्या कानामध्ये पोरांच्या लगेच आवाज जातो आणि ही लगेच मागं उठून येतात कामामध्ये डिस्टर्ब करायला. हा उठून आला आणि मी भांडे लावत होते, तर म्हणजे मला किचन वाट्यावरच बसायचं. मग 2 मिनटासाठी त्याला किचन वाट्यावर बसून दिलं आणि त्यानंतर त्याला तिथून उतरून दिलं आणि बाहेर माझं पाणी भरायचं काम चाललं आहे. कारण की सध्या आमच्याकडं पाण्याचा खूप दुष्काळ चालू आहे, पाणीच नाही भेटत आहे. तर सकाळी वरती टाक्या भरल्या, थोड्या खाली टाकी भरून घेते आणि झाडाला पाणी लावून मस्त 2-3 टपवी भरून ठेवले, म्हणजे आपले कपडे वगैरे वरच्या पाण्यात होऊन जातील त्याच्यासाठी. त्यानंतर ना इथं श्रद्धाचे पप्पा झोपलेले होते, तर म्हटलं आता यांना नको उठवायला, त्याच्यामुळं आम्ही दोघांनी आंघोळ करून घेतली. म्हणजे मी आंघोळीला गेले, त्याला नव्हती घालायची एवढ्या सकाळी, पण मी गेले की तो माझ्या मागंच आला, मग मी त्याला बी आंघोळ घालून घेतली आणि तोपर्यंत ते दोघंजण उठून गेले. आणि मग मी लगेच सगळ्या घराला पहिले झाडू मारून घेतला. आणि याच्या अगोदर ना जेव्हा मी पाणी भरत होते ना, त्याच्या अगोदर मी आधी बाहेरचं साफसफाई करून घेतली, म्हणजे बाहेर झाडून आणि अंगण सगळं धुवून घेतलं. ते मी एकदम हळूहळू केलं होतं, का बरं की समोर तो उठायला नाही पाहिजे म्हणून. तरी बी तो उठून गेला. आणि त्यानंतर इथं मी घराची क्लिनिंग करून घेते. मस्त पाण्यामध्ये थोडंसं गोमित्र आणि थोडीशी हळद टाकली, त्यानंतर थोडं फिनाईल टाकलं आणि घर पुसून घेते. आपलं असं गुरुवारच्या दिवशी नाही का आपण हळद आणि मीठ टाकून घर पुसतो, तशा प्रकारे पुसून घेते मी. तर त्याच्यानं काय होतं माहिती आहे का, आपल्या घरामध्ये चांगली पॉझिटिव्ही राहते, निगेटिव्ही सगळी बाहेर जाते. त्याच्यामुळं अशा प्रकारे घर पुसून घेते मी. आणि त्यानंतर इथं मी देव सगळे उजळून घेतले. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की सध्या मला सबस्क्राईबची खूप गरज आहे, त्याच्यामुळंच तुम्हाला मी रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि हे बघा, त्यानंतर ना मी इथं देवाची रांगोळी काढून घेतली. बाहेर बी लगेच वेल काढून घेतला छोटासा. आणि आता किती बी रांगोळी वगैरे काढून ठेवली ना, 2 मिनटात समर्थ बाहेर गेला की रांगोळी मोडणार आहे, पण तोपर्यंत मी काढून ठेवले. कारण की तुम्हाला का सांगते की समर्थाने काय केलं, समोर एका बाईनं रांगोळी काढली, अशी छान गुढीची रांगोळी काढली होती, त्याच्यावर जाऊन बसला आणि त्यांची रांगोळी मोडून टाकली. पण आता समर्थाला होता म्हणून त्याला माफ केलं, नाही तर मग समर्थाच्या जागेवर दुसरं कोणी असलं तर मग काही काम नव्हतं. आज पाडव्या दिवशी त्याचं कामच होतं. त्यानंतर मी इथं लगेच म्हटलं चला बाकीचे कामं करते. पूजा झाली आणि म्हटलं थोडीशी डाळ लावून देऊ, कारण की पडल्या डाळ शिजून जाईल. आता कसं पाडवा म्हटलं की पुरणाचा स्वयंपाक आलाच, आपल्याला हा नैवेद्य द्यावाच लागतो, द्यायचंच असतो. आई म्हणते की पुरण करायचं, कोणत्याही सणाला पुरणानं काम पूर्ण होत असतं. त्याच्यामुळे मी ही वाटी दिसते ना, ह्या वाटीने एक वाटी भरून डाळ घेतली आणि त्याच वाटीनं 3 वाट्या याच्यात गरम पाणी टाकते. आणि कुकरमध्ये थोडंसं ना इथं मी ऑइल टाकते, त्याने आपली डाळ अशी मोकळी राहील. आणि कुकरला झाकण लावून देते. आणि हे बघा, हे कुकरची शिट्टी माझी ना गायब झाली. या गायब होण्याचं कारण हे आहे की समर्थाच्या हातात पडली आणि आता मी कोणत्या कोपऱ्यात टाकली मला काहीच माहीत नाही. पण माझ्याकडे एक दुसरं कुकर होतं, मी त्याची शिट्टी काढली आणि कुकरला लावून दिली. त्यानंतर शेजारी आमच्या आंबा आहे, त्यांच्या घरातून वरती जायचं आणि आंब्याचे डबे तोडून आणायचे, आपल्या दाराला तोरणं लावून घ्यायचे. असे आता सण म्हणलं की दाराला तोरणं वगैरे लावली, तेव्हाच आपल्या सणाचा आनंद वाटतो आणि तेव्हाच सण केल्यासारखं वाटतो. त्याच्यामुळे इथं मी तोरण लावून घेतलं. तोरण म्हणजे डहाळी लावली मी. त्यानंतर इथं मी गुढीची सगळी तयारी करायला घेतली. त्याच्यासाठी कडुलिंबाची पालं, साखर, पंचीपाला, ते सगळं कुंकू वगैरे भरून घेतलं. त्यानंतर इथं गाठी आणि ते वस्त्र बनवले होते मी आणि इथं सगळी तयारी करून ठेवली. आणि श्रद्धाला म्हणलं तू शूट कर, मी तोपर्यंत माझी तयारी करत होती साईडला. आणि मी लगेच माझी तयारी करून घेतली. अशी छानपैकी मी मस्त तयारी केली. आणि ही साडी दिसते ना, तर ही साडी माझ्या मोठ्या बहिणीची आहे, जी मला तिनं दिली आहे. त्यानंतर हे ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला की हे ब्लाऊज मी शिवलं आहे. या ब्लाऊजची डिझाईन दाखवत होते. त्यानंतर इथं साईडला माझे पतिदेव आहे, तुम्हाला दाखवते मी. ते बी रेडी होत होते लगेच गुढी मांडण्यासाठी, कारण की त्यांना बी कामाला जायचं आहे. त्यानंतर इथं बांबू आणला होता, तो पहिले आम्ही धुवून घेतला स्वच्छ. आणि त्याच्यावर मी सगळीकडं हळदी कुंकाचे बोटं ओढले. त्यानंतर हा तांब्या घेतला आणि तांब्याला बी मस्त सगळीकडे हळदी कुंकू लावलं. आणि ही साडी दिसते ना, ही साडी माझ्या आईनं मला
दिवाळीसाठी दिली होती, तर ती मी आजपर्यंत घातली नाही. फक्त त्याचा पिकोफॉल केला आणि ती कोरी साडी होती म्हणून तिला मी गुढीसाठी यूज केली. नाही तर मला गुढीसाठी दरवर्षी मी साडी घेऊन येते, पण ह्या वर्षी काही आणायचं काम नाही पडलं आणि ह्या साडीमध्ये माझं भागून गेलं. मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातल्या गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे वसंत ऋषीच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र, तांब्या, आंब्याची डहाळे, कडुलिंबाची कोवळी पाने, बत्ताशे, माळ यासारख्या 100% नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारल्यात त्यात पूजा केली जाते. बत्ताशे प्रसाद वाटला जातो आणि कडुलिंबाची चटणी खाल्ली जाते. असे म्हणले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असते ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी. म्हणून काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडपासून ते कडूपर्यंत सर्व चवीनं समावेश केलेला असतो. म्हणूनच आज गुढीला कडुलिंबाचे डहाळे लावले जातात. त्यानंतर घरोघरी पुरणाच्या पोळ्या बनवल्या जातात. आमच्याकडं ते वळे लाडू म्हणून असतात गुळाचे, ते बनवल्या जातात आणि मस्त श्रीखंड पुरीचा नैवेद्य दिला जातो देवीला आपलं गुढीला. त्यानंतर आम्ही इथं बाहेर गुढी सगळी रेडी करून घेतली आणि बाहेर मस्त इथं त्यांनी जे वायर असतं ना तारेनं बांधून टाकली, कारण की आमची गुढीची जागा हीच आहे आणि आम्हाला गुढी मांडायला वरती गच्चीवर जागा आहे पण जायला रस्ता नाही आणि मग 17 वेळेस कोण जाईन आणि कोण खाली येईन, त्याच्यामुळे आम्ही इथं समोरच गुढी मांडत असतो. त्यानंतर आमची इथं गुढी मांडून झाली. त्यानंतर मी इथं छानपैकी मस्त रांगोळी काढून घेतली. फक्त ह्या रांगोळीचा आनंद मला काढूस तरच असतो. काढले आणि ते डब्बे वगैरे घरात ठेवून येऊस तरच आमची रांगोळी मिटून जाते, पण तरी बी मला काढायची हौस आहे म्हणून मी थोडीफार का असाना 5 मिनिटासाठी का होईना मी इथं रांगोळी काढते आणि माझा बाबू येऊन लगेच रांगोळी मोडून देतो, त्याच्यात काहीच हे नाही. त्यानंतर मी इथं हळदी कुंकू चौरंग मांडला, कारण की तिथं पाठ बसत नव्हता. चौरंगावर हळदी कुंकू, 2 आपले खाऊचे पानं ठेवले. त्यानंतर मी तिथं सुपारी ठेवली आणि हळकुंड वगैरे असं ते साहित्य होतं ना त्याच्यामध्ये सगळं ते असंच खराब झालेलं होतं म्हणून मी काहीच नाही ठेवलं. फक्त मी सुपारी ठेवली गणपतीचं स्वरूप म्हणून. त्यांना पाणी वगैरे दिलं. त्यानंतर हळदी कुंकू, ते वस्त्र वगैरे बनवले होते मी ते दिले. त्यानंतर आपलं साखरण ते ठेवली. दिवा लावून घेतला, अगरबत्त्या लावून घेतल्या इथे आणि गुढीची सगळ्यांनी आम्ही पूजा करून घेतली. आणि तुम्ही बघू शकता माझी गुढी. त्यानंतर समर्थाच्या पप्पाला उशीर होत होता जायसाठी, त्यांना कामाला जायचं. म्हटलं मी 2 मिनिटात पूजा करून घेते आणि तुम्ही श्रीखंड घेऊन या, म्हणजे कसं गुढीला बी नैवेद्य होऊन जाईल, देवाला बी होईल आणि तुम्ही बी खाऊन जासान म्हणलं नाश्ता. तरी पण ते ऐकत नव्हते. मग मी त्यांना म्हणलं मला देवाला नैवेद्य द्यायचा, मग तेव्हा ते घेऊन आले. तोपर्यंत मी इकडे पुऱ्या करत होत्या आणि श्रद्धा तेवढ्या विचारत होती मम्मी कडुलिंबाचा पाला कसा लागतो. तिला म्हटलं तू खाय आणि बघ कसा लागतो तो. ते बघा तिने बघितला कसा लागतो, इथं रिॲक्शन देते. त्यानंतर इथं पुऱ्या तळून घेते. 4 वाजता उठायचे असते. इकडचे लोक काय करतात माहिती आहे का, दुपारी 12 वाजताच गुढी म्हणतात लागू नये म्हणून ना 12 वाजताच घरात घेतात आणि तेव्हा नैवेद्य देतात. पण आपल्याकडे तसं नाही, आपण जागेवरच नैवेद्य देतो आणि 4 वाजता 4 चहा द्यायचा गुढीला आणि त्या शेवया असतात गोड शेवया बघ त्या द्यायच्या आणि त्या गुढीला नैवेद्य द्यायचा. मग गुढी उतरायची असते आपल्याकडे, असं असतं चहा शेवया देऊन. आणि इकडे वेगळं राहतं म्हणून इकडे सगळेच जण आपल्या कॉलनीतले बघ तू 12 वाजता सगळे गुढ्या उतरतील आणि आपली आणि फक्त पिऊच्या मम्मीची त्यांच्याकडे बी नाही उतरेल, त्यांच्याकडे 4 वाजता. आपल्या दोघीच्याच गुढ्या राहतात. तू बघ थोड्या वेळाने तुला दिसेल. आता किती वाजले? 9 वाजले. अजून 9 वाजले? अरे बापरे, एवढा टाइम झाला का? इकडे चमचे श्रद्धा याच्यावर. तुम्हाला पाहिजे का घ्या, तुम्ही देवाला वाहू देऊ नका, आधी तुम्ही 2 जण खा. तुम्हीच तर देव आहे. गणपती बाप्पा घ्या 2 जण. चला बाबा कृष्ण गणपती बाप्पा. इथं मी नैवेद्य रेडी करून घेतला. पहिले मी आपल्या घरातल्या देवाला ठेवते. इथे मी पाट ठेवलाय आणि पाटावर आज ना सकाळी सकाळी आमच्याकडे काय करतात, आपले ते वळे लाडू असतात गुळाचे ते आणि पुरी ठेवतात. पण आता ते माझ्याच्यानं बनवणं नाही झाले, बनवायचे होते पण पोरं इतका त्रास देतात ना काहीच होत नाही करणं. मग त्याच्यामुळं श्रद्धाचे पप्पा जेव्हा संध्याकाळी तेवढ्यातच काय जे करायचं ते करायचं. दिवसभर सगळे कामं वगैरे करून त्याला सांभाळून त्याच्यातच माझा दिवस जातो म्हणून ते राहिलं. येथे स्वामी महाराज नैवेद्य ग्रहण करत आहे. त्यांना नैवेद्याच्या नादी लावून दिलं आणि आता आम्ही सेवेला सुरू करणार आहे. आता ना
गुढी उभारून झाली आहे आणि देवाला नैवेद्य बी दिलाय श्रीखंडपुरीचा. आता ते नैवेद्याचं काम झालं, गुढी उभारायचं झालंय. आता तर बाकी ही सेवा, आता आपल्याला ही सेवा करायची आहे. तर सेवा करायच्या टायमाला सगळे घरातले बसायला पाहिजे, पण आता आमच्या घरी त्यांना वेळ नाही, ते जात आहे. समर्थ, श्रद्धा आणि आम्ही बसून इथं सेवा करणार आहे. हे ना असं डाव्या हातात पकडायचं आणि आपली माळ आहे नित्य सेवेची ती घ्यायची आणि 108 वेळा ओम विष्णवे नमः आणि श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ दोन्ही घ्यायचं आणि मग हे आपण आपल्या दरवाजाला बांधून द्यायचे. चला मी आता सेवेला सुरू करते. इथं माझा पाठ म्हणजे त्याच्यावर सगळी सेवा झाली आणि मी ते अडकून दिलं तिथं दरवाजाला. त्यानंतर ही दुसरी पिवळी पोटली होती ती बी तिच्यावर बी सेवा केली आणि श्रद्धाला सांगितलं आपल्या ईशान कोण्यामध्ये ठेवून दे. नमस्कार मावशांनो, माझ्या आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर श्रद्धाने शुभेच्छा देऊन झाल्या, मी बी देते. तर मैत्रिणींनो, ह्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आरोग्याचं जावो हीच ईश्वर चरणी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि चला आता माझी तयारी, आता मी साडी काढून ठेवते आणि आता नाश्ता करून घेते. आता सगळं झालंय, गुढी मांडून झाली, पूजा झाली आणि नाश्ता त्यांचा झालाय. श्रद्धा मी बाकी आता आम्ही दोघे नाश्ता करतो. समर्थ झोपला इथे, तो झोपला की मग आमचं नाश्त्याचं काम करून घेऊ, नाही तर तो मदत करतो. आणि तुम्हाला माझा हा लुक कसा वाटलाय मराठमोळी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप काही आणि अपेक्षा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.